जय शिवराय भावांनो, उत्तर कोकणाच्या समुद्रात वैतरणा नदीच्या मुखाशी समुद्राच्या लाटांना छेद देत अभिमानाने उभा आहे अर्नाळा किल्ला। हा आहे मराठ्यांच्या सागरी पराक्रमाचा अभेद्य पुरावा। 1516 साली गुजरातच्या सुलतानाने बांधलेली छोटी गढी पोर्तुगीजांनी 1530 मध्ये जिंकली आणि उत्तर कोकणावर आपली सत्ता प्रस्थापित केली। पण मराठ्यांनी हार मानली नाही। 1737 साली चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेच्या काळात शंकराजी पंत फडके यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी काव्याने अर्नाळा बेट काबीज केले। एकही मोठी चकमक नाही, एकही अनावश्यक रक्तपात नाही, पण विजय मात्र पूर्ण। यानंतर पेशव्यांनी हा किल्ला पूर्णपणे नव्याने बांधला। 25 ते 30 फूट उंच तटबंदी, 10 भक्कम बुरुज, तोफांसाठी जंग्या आणि समुद्रात असूनही गोड्या पाण्याच्या विहिरी, भैरव, भवानी आणि बाबा हे बुरुज आजही किल्ल्याची ताकद सांगतात। उत्तराभिमुख महादरवाजावर पहिले बाजीराव पेशवे यांच्या पुनर्बांधणीचा शिलालेख आजही कोरलेला आहे। किल्ल्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर आणि अष्टकोनी तलाव त्या काळच्या सुसूत्र नियोजनाची साक्ष देतात। 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकला, पण मराठ्यांचा पराक्रम आजही या तटबंदीमध्ये जिवंत आहे। समुद्राच्या लाटांत उभा असलेला अर्नाळा किल्ला आपल्याला एकच गोष्ट सांगतो, स्वराज्य समुद्रावरही अढळ होतं।